या महायुतीच्या सरकारने, भाजपच्या सरकारने, जसं शिंदे, फडणवीस आणि अजितदादा या सरकारने फक्त महिलांचे मत खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली। फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान ते निवडून आले, त्यांनी ती पगार बंद केली। त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला 1 वर्षाला 3 टाक्या पाठवू, त्या टाक्या पण नाही पाठवल्या। नंतर म्हणे 2100 पाठवू, त्या पण नाही पाठवल्या। आता तर लाडक्या बहिणीचे जे बसचं तिकीट, बसचं पास आहे, जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली। पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे ठरलेल्या भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले। कमीत कमी मी म्हणते 18 लाखापेक्षा जास्त महिलांचे नाव वगळण्यात आलेले आहेत। फक्त 18 लाख महिलांची फसवणूक झालेली, आणखीन तर काही सांगता येत नाही। अजून 50 लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की हे लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले। हे फक्त मतदान खाण्यासाठी विधानसभे पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखवलेत की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या, आता माझ्या लाडक्या बहिणीशी माझं काही काम नाहीये। ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे। आता गोरगरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले, सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत, सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत। यांनी खाते खोलले, यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्वसामान्य ते सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती, मग गरिबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे। एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले, सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते, मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का? गाडी घेतल्यावर काय फरक पडतो? अहो सामान्याकडे गाडी असते ना, मोबाईल असतो, गाडी असते, मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार? मग तुम्ही मतदानाच्या अगोदर तशी 8 दाखवायची होती ना, तसं 8 दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळणार नाही। कल्याणमध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी। SN मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईकचे ऑथराइज्ड डीलर। पत्ता कल्याण मुरबाड रोड, सिंडिकेट, कल्याण वेस्ट। ही भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे। आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपची सरकार करायली।